हॅलो स्टुडंट, एक्सेलमध्ये आज आपण एक महत्त्वाची कमांड शिकणार आहोत, जिचं नाव आहे स्लायसर. ही जी स्लायसर कमांड आहे, ही एक्सेलमध्ये खूप महत्त्वाचं काम करत असते. काय काम करते ही स्लायसर कमांड? तर समजा मी या ठिकाणी एक्सेलमध्ये एक शीट बनवलेलं आहे. त्या शीटमध्ये मी सेल रिपोर्ट दाखवलेला आहे. सेल्समॅनची नावं एका कॉलममध्ये दाखवलेली आहे. कंट्रीची नावं दाखवलेली आहे. त्यानंतर ॲटम नेम दाखवलेले आहे. नंतर त्या ॲटमची कंपनी एका कॉलममध्ये दाखवलेली आहे. क्वांटिटीचा एक कॉलम घेतला आहे आणि युनिट प्राईस घेतली आहे. आणि त्यानंतर अमाऊंट कॉलममध्ये मी क्वांटिटी आणि प्राईस या दोघांचा गुणाकार इथे दाखवलेला आहे. म्हणजे एकूण क्वांटिटी काढलेली आहे. ही एकूण क्वांटिटी आपण कशी काढू शकतो? तर मी आता याला डिलीट करतो आणि आपण एकूण क्वांटिटी पण कशी काढायची ते पाहूया. तर अशा पद्धतीने एक शीट मी इथे तयार केलेला आहे. नंतर हा जो टेबल मी बनवलेला आहे, या टेबलच्या वरती इथे टोटल क्वांटिटीसाठी मी एक सेल घेतलेली आहे आणि टोटल अमाऊंटसाठी इथे मी एक सेल घेतलेली आहे. आता आपण असं गृहीत धरूया की मी हा जो टेबल बनवलेला आहे, हा टेबल छोटा आहे. पण जर हाच टेबल खूप मोठा असेल, म्हणजे इथे नंबर ऑफ रेकॉर्ड्स एक्सेलच्या शीटवरती दिलेले असतील आणि त्या रेकॉर्डमध्ये आपल्याला प्रॉडक्ट कंट्री वाईज किंवा ॲटम नेम वाईज किंवा कंपनी वाईज जर सर्च करायचं असेल, तर आपण ते पटकन कसं सर्च करू शकतो? उदाहरण म्हणून आपण बघूया. समजा मला इथे डेल ही जी कंपनी आहे, ह्या कंपनीचे काय काय प्रॉडक्ट्स आहेत, त्याच प्रॉडक्टची लिस्ट माझ्या समोर दिसली पाहिजे. बाकीच्या कंपन्यांची लिस्ट या एक्सेलच्या शीटमधून हाईड झाली पाहिजे. तर त्याला आपण कंपनी वाईज सर्च असं म्हणतो. मग हे सर्च आपण कसं करू शकतो? तर यासाठी आपण एक्सेलमध्ये स्लायसरचा वापर करतो आणि त्या स्लायसरचा वापर करून आपण एक्सेलच्या शीटमध्ये कितीही मोठा डेटा असेल, तर तो डेटा आपण सहजपणे आपल्या क्रायटेरियानुसार फिल्टर करू शकतो. म्हणजे तो डेटा आपण स्क्रीनवरती दाखवू शकतो. आता इथे आपल्याला स्लायसर शिवाय अजून एक फंक्शन आपण इथे बघणार आहोत आणि ते फंक्शन आहे सब टोटल नावाचं. आपण सम नावाचं फंक्शन याआधी शिकलेलं आहोत, जे आपण बेरीज करण्यासाठी वापरतो. तर मग ते सम आणि सब टोटल या दोघांमध्ये काय फरक आहे, तो फरकही आपण या लेक्चरमध्ये समजून घेणार आहोत. तर ठीक आहे, आपण आता पहिलं या ठिकाणी जी अमाऊंट आहे, ही अमाऊंट कॅल्क्युलेट करूया. तर मी अमाऊंटच्या सेलमध्ये पहिल्या प्रॉडक्टला क्लिक करतो आहे. माझी सेल आहे H8 नावाची, त्याच्यात मी क्लिक केलेलं आहे. आपल्याला ही जी अमाऊंट काढायची आहे, ही अमाऊंट क्वांटिटी आणि प्राईस म्हणजे रेट या दोघांचा जर आपण गुणाकार केला, तर आपल्याला एकूण अमाऊंट इथे मिळू शकते. यासाठी आपण प्रॉडक्ट नावाचं फंक्शनही वापरू शकतो किंवा डायरेक्टली या दोन सेलचा गुणाकारही करू शकतो. मी दोन्ही पद्धतीने तुम्हाला अमाऊंट काढून दाखवतो. पहिलं तर आपण सोप्या पद्धतीने म्हणजे फक्त क्वांटिटी आणि प्राईस या दोघांचं मल्टिप्लिकेशन करूया. इज इक्वल टू क्वांटिटीच्या सेलवर क्लिक करतोय मी. त्यानंतर कीबोर्डवरनं मल्टिप्लिकेशनचं साईन टाईप करतो, ज्याला आपण स्टार म्हणतो किंवा ॲस्टेरिस्क असं म्हणतो. स्टार टाईप केला आणि आता प्राईसच्या सेलवरती क्लिक करतो. त्यानंतर कीबोर्डवरून आपण एंटर की प्रेस करून हा फॉर्म्युला ॲक्सेप्ट करूया. तर इथे आपल्याला टोटल अमाऊंट कॅल्क्युलेट झाल्याचं दिसेल. आता हाच फॉर्म्युला आपण ड्रॅग करून शेवटच्या सेलपर्यंत ओढला, तर बाकीच्या प्रॉडक्टसाठी सुद्धा त्यांची अमाऊंट इथे कॅल्क्युलेट झाल्याचं आपल्याला दिसेल. तर हा झाला दोन सेलचं ॲस्टेरिस्कने मल्टिप्लिकेशन करून कॅल्क्युलेशन करणं. आता मी डिलीट करतो आणि आता आपण परत एकदा हेच कॅल्क्युलेशन फंक्शनचा वापर करूया, ज्या फंक्शनचं नाव आहे प्रोडक्ट. इज इक्वल टू प्रोडक्ट कंसामध्ये. आता कंसामध्ये आपल्याला नंबर 1 आणि नंबर 2 द्यायचा आहे. तर इथे मी
क्वांटिटीची सेल सिलेक्ट करतो आणि त्यानंतर कॉमा टाईप करूया आपण. कॉमा दिल्यानंतर प्राइसची सेल सिलेक्ट करूया आणि कंस पूर्ण करून या फॉर्म्युल्याला ॲक्सेप्ट करूया. तर तेच उत्तर आपल्याला इथे आल्याचं दिसेल. तर अशा पद्धतीने आपण दोन पद्धतीने मल्टिप्लिकेशन करू शकतो. एक तर फॉर्म्युल्याच्या पद्धतीने आणि दुसरं आहे फंक्शनच्या मदतीने. जे प्रॉडक्ट नावाचं फंक्शन आहे तेच आपण मल्टिप्लिकेशनसाठी सुद्धा वापरू शकतो. आता आपला हा जो टेबल आपण इथे तयार केलेला आहे हा आता रेडी आहे. आपल्याला या टेबलचा स्लायसर्स तयार करायचे आहेत. आता स्लायसर तयार करण्यासाठी जर आपण डायरेक्टली इन्सर्ट टॅबमध्ये गेलो तर इन्सर्ट टॅबमध्ये आपल्याला फिल्टर ग्रुपमध्ये स्लायसर कमांड मिळते. जर आपण या स्लायसरला क्लिक केलं तर काहीतरी अशासारखी एक स्क्रीन येते. हे सगळं चुकीच्या पद्धतीने आपल्याला इथे दाखवलं जातं. मग स्लायसर वापरण्याची योग्य पद्धत काय? तर स्लायसर जर आपल्याला वापरायचा असेल तर त्यासाठी आपण जो टेबल तयार केलेला आहे हा पूर्ण टेबल आपल्याला सिलेक्ट करून घ्यावा लागेल. आता हा टेबल सिलेक्ट कसा करणार? तर याची पण आपण दोन पद्धतीने सिलेक्शन करू शकतो. एक म्हणजे माऊसने सेल ड्रॅग अँड ड्रॉप करणे, अशा पद्धतीने आपण हा टेबल सिलेक्ट करू शकतो. आणि दुसरी पद्धत, या टेबलमध्ये कुठल्याही एका सेलवर माऊसने क्लिक करायचं आहे. फक्त क्लिक केल्यानंतर कीबोर्डवरनं कंट्रोल आणि ए जर आपण प्रेस केलं तर हा पूर्ण टेबल जो टाईप झालेला आहे तेवढा पूर्ण टेबल सिलेक्ट झाल्याचा आपल्याला दिसेल. तर या दोन पद्धतीने आपण सिलेक्शन जो एरिया आहे, टायपिंग जो एरिया आहे तेवढा आपण सिलेक्ट करू शकतो. एकतर माऊसने ड्रॅग करणं आणि दुसरा पर्याय सेलमध्ये क्लिक करणं आणि क्लिक करून झाल्यानंतर कंट्रोल प्लस ए हे अल्फाबेट प्रेस करायचं आहे. त्यावेळेस सुद्धा आपला हा टेबल सिलेक्ट होतो. आता टेबल सिलेक्ट केल्यानंतर आपल्याला स्लायसर वापरायचा आहे. आपण परत एकदा इन्सर्ट टॅबमध्ये स्लायसर कमांडला क्लिक करूया. तर आता हे असं दिसतंय का पहिलं आपण जो स्क्रीन आला होता तोच स्क्रीन आपल्याला इथे दिसतो आहे. म्हणजे आपण जे सिलेक्शन केलं ते सिलेक्शन अजूनही स्लायसरने ॲक्सेप्ट केलेलं नाही. मग आता काय करू शकतो आपण? तर स्लायसर वापरण्याची योग्य पद्धत म्हणजे एकदा का आपण टाईप केलेला टेबल सिलेक्ट केला की त्यानंतर कीबोर्डवरनं आपल्याला कंट्रोल आणि टी प्रेस करायचं आहे. कंट्रोल टी प्रेस केल्याबरोबर आपण हा टेबल सिलेक्ट केल्याचं दिसेल. त्याची जी रेंज आहे ती रेंज सिलेक्ट होताना आपल्याला दिसेल आणि इथे क्रिएट टेबल असा एक डायलॉग बॉक्स ओपन झाल्याचं दिसेल. म्हणजे आपण जे टायपिंग केलं होतं हे टायपिंग फक्त सेलमध्ये होतं. तर ते सेलमधलं टायपिंग आपल्याला टेबलच्या फॉर्मॅटमध्ये कन्व्हर्ट करावं लागेल आणि त्यानंतरच आपण स्लायसर कमांड वापरू शकतो. आता हा जो क्रिएट टेबलचा जो डायलॉग बॉक्स ओपन झालेला आहे त्यामध्ये सेलची रेंज सुद्धा ऑटोमॅटिकली सिलेक्ट झाल्याचा आपल्याला दिसेल आणि याला आता आपण ओके करणार आहोत. ओके करण्याच्या आधी इथे माय टेबल हॅज हिडर याला टिकमार्क असणं गरजेचं आहे. म्हणजेच हा ऑप्शन जर आपण टिकमार्क ठेवला तर आपल्या टेबलमध्ये जे हेडिंग आपण घेतलेले आहेत सेल्समॅन, कंट्री, आयटम नेम, कंपनी, क्वांटिटी, प्राइस आणि अमाऊंट, तर हेच हेडिंग आपल्या या टेबलसाठी ॲज अ हेडर म्हणून काम करेल. जर आपण याचं टिकमार्क काढून टाकलं तर या आपल्या टेबलच्या हेडिंगच्या व्यतिरिक्त त्यांच्या वर एक्सेलकडून एक हेडिंग अप्लाय केलं जाईल आणि जे आपल्याला नको आहे, आपल्याला स्लायसरसाठी आपण जे हेडिंग दिलेले आहेत हेच हेडिंग आपल्याला घ्यायचे आहेत. म्हणून आपण या ठिकाणी माय टेबल हॅज हिडर या ऑप्शनला क्लिक करणार आहोत. आता हा जो टेबल आहे किंवा हा जो डायलॉग बॉक्स आहे हा डायलॉग बॉक्स आपण ओके करून ॲक्सेप्ट करूया. मी या ठिकाणी ओके या बटनवर क्लिक करतो आहे. ओकेला क्लिक केल्याबरोबर आपला जो टेबल होता नॉर्मल हा टेबल आता फिल्टरच्या टेबलमध्ये चेंज झाल्याचं दिसेल आणि इथे फिल्टर अप्लाय झाल्याचं आपल्याला दिसेल. इथे आपल्याला ड्रॉपडाऊन एक बटन दिसतं आहे, हा फिल्टरचा प्रकार आहे. आणि त्यासोबतच जर आपण रिबनचा
रिबनकडे पाहिलं तर रिबनमध्ये आपल्याला इथे डिझाईन नावाची एक नवीन टॅब आल्याचं दिसेल. जर आपण या टेबलपासून बाजूला क्लिक केलं तर ही डिझाईन टॅब इथनं निघून गेल्याचं दिसतं आणि परत एकदा जर आपण टेबलमध्ये क्लिक केलं तर ती डिझाईन टॅब पुन्हा येते. याचा अर्थ आता जो आपण टेबल बनवलेला आहे हा ॲक्च्युली टेबल झालेला आहे. पूर्वीचं फक्त एक्सेलच्या फॉर्मॅटमध्ये आपण टाईप केलेलं होतं. आता या डिझाईन टॅबमध्ये इन्सर्ट स्लायसर या नावाची एक कमांड आपल्याला दिसेल. इन्सर्ट स्लायसर या कमांडला आपण क्लिक करूया. क्लिक केल्यानंतर इथे इन्सर्ट स्लायसरचा डायलॉग बॉक्स आल्याचं दिसतं. या डायलॉग बॉक्समध्ये जे हेडिंग आहेत ते हेडिंग इथे चेकबॉक्सच्या स्वरूपात आपल्याला दिसतील. आता या चेकबॉक्समध्ये आपल्याला अशा चेकबॉक्समध्ये क्लिक करायचं आहे ज्यांचा आपल्याला स्लायसरमध्ये वापर करायचा आहे किंवा ज्यांचं स्लायसर आपल्याला तयार करायचं आहे. तर मी या ठिकाणी कंट्री, आयटम नेम आणि कंपनी या 3 गोष्टी सिलेक्ट करतो. म्हणजे मी जे स्लायसर तयार करणार आहे ते कंट्री वाईज असतील, ते आयटम नेमनुसार असतील आणि ते कंपनी नेमनुसार असतील. याचा अर्थ असा आहे का मला जर डेटा सर्च करावा लागला तर तो डेटा मी एकतर कंपनीच्या नावानुसार सर्च करल, आयटमच्या नेमनुसार सर्च करल किंवा कंट्रीच्या नेमनुसार सर्च करू शकतो. म्हणून मी इथे हे 3 ऑप्शन सिलेक्ट केले. तुम्हाला जर असं वाटलं की आपल्याला सेल्समॅन नुसार सुद्धा डेटा सर्च करता आला पाहिजे, कोणत्या सेल्समॅननी काय माल सेल केला हे जर आपल्याला दाखवायचं असेल, सर्च करायचं असेल तर आपण सेल्समॅन हा सुद्धा इथे सिलेक्ट करू शकतो. आता जे स्लायसर आपल्याला घ्यायचे आहेत ते एकदा का इथनं टिक करून घेतले की या स्क्रीनला ओके करायचं आहे. ओके केल्याबरोबर इथे त्यानुसार स्लायसर तयार झाल्याचे दिसतील. मी 3 कॅटेगरी सिलेक्ट केल्या होत्या, त्यानुसार इथे 3 स्लायसर आल्याचं आपल्याला दिसेल. आता हे स्लायसर आपण व्यवस्थित शीटवरती मांडूया. आता मी हा पहिला जो आहे कंपनी स्लायसर, या कंपनी नेमवरती मी माऊस घेतो आहे. माऊस बरोबर 4 डोक्यांच्या बाणामध्ये चेंज होतो. माऊस पॉइंटरने याला आपण उचलून इकडे व्यवस्थित शिफ्ट करायचा आहे. त्यानंतर हा दुसरा स्लायसर सुद्धा आपण इथे व्यवस्थित शिफ्ट करूया. त्यानंतर हा तिसरा स्लायसर सुद्धा आपण इथे व्यवस्थित ठेवून घेऊया. तर अशा पद्धतीने आपण आता हे 3 स्लायसर इथे तयार केलेले आहेत. या 3 स्लायसरला आपण रिसाइज सुद्धा करू शकतो. त्या स्लायसरमध्ये क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर इथे रिसाइजिंग हँडल्स येतात, त्यांचा वापर करून आपण हे स्लायसर रिसाइज सुद्धा करू शकतो. आता या स्लायसरचा वापर कसा करायचा आहे बघा. समजा मला इथे इंडिया या कंट्रीनुसार सगळा आयटम्स चेक करायचे आहेत, तर मी फक्त इथे या स्लायसरमध्ये इंडिया या टॅबवरती माऊसने क्लिक करल. याला क्लिक केल्याबरोबर इकडे आपल्या टेबलमध्ये फक्त कंट्रीमध्ये इंडियाच आपल्याला दिसेल. बाकीच्या जपान, UK आणि US या ज्या कंट्री आहेत त्या कंट्री इथनं गायब झाल्याचं आपल्याला दिसेल. तर या पद्धतीने आपण स्लायसरचा वापर करू शकतो. समजा आता मला इंडियामध्ये फक्त लॅपटॉप चेक करायचा आहे, तर मी इकडे इंडिया सिलेक्ट केलेला आहेच. आता मी आयटम नेममध्ये लॅपटॉप सिलेक्ट करतो. लॅपटॉप सिलेक्ट केल्याबरोबर बाकीचे आयटम्स इथनं निघून जातील आणि इंडिया या कंट्रीमध्ये ज्याचं आयटम नेम लॅपटॉप आहे तेच आपल्याला इकडे पाहायला मिळतं. आता हा स्लायसर आपल्याला परत रिमूव्ह करायचा आहे, म्हणजे पूर्ण लिस्ट इथे दिसली पाहिजे. तर दिलेला स्लायसर रिमूव्ह करण्यासाठी इथे वरती क्लिअर फिल्टर नावाचं ऑप्शन येतं, त्याला क्लिक करून आपण दिलेलं फिल्टर किंवा तो स्लायसर रिमूव्ह करून आपला टेबल पुन्हा पूर्ण करू शकतो. समजा मला इथे फक्त डेल कंपनीचेच आयटम दिसले पाहिजे, तर मी कंपनी नेममध्ये जाऊन डेल या ऑप्शनला क्लिक करल. तर इकडे फक्त आपल्याला डेल कंपनीचेच ऑप्शन दिसतील. तर अशा पद्धतीने आपण इथे स्लायसरचा वापर करू शकतो, ज्याने आपलं खूप मोठं काम
कमी होतं, आपला वेळ मोठ्या प्रमाणात वाचत असतो. आता या ठिकाणी बघा, इथे टोटल क्वांटिटीचा कॉलम आहे आणि एक टोटल अमाऊंट आहे. तर आपल्याला टोटल क्वांटिटीमध्ये काय करायचं आहे, तर इथे ही जी क्वांटिटी आहे या क्वांटिटीची टोटल आपण इथे दाखवणार आहोत. नंतर ही जी अमाऊंट आहे त्या अमाऊंटची टोटल आपल्याला इथे दाखवायची आहे. आता ही टोटल दाखवताना जर आपण फक्त सम फंक्शन वापरलं तर काय होईल, आणि सम फंक्शन वापरून आपण जर फिल्टर वापरलं, म्हणजे या कंट्री स्लायसरमधून जर आपण स्लायसर वापरले तर त्याचा परिणाम समोर होतो का नाही होतो हे एकदा आपण चेक करूया. आणि त्यानंतर आपण समच्या ऐवजी मग कुठलं फंक्शन आपण वापरू शकतो हे शोधूया. तर बघा, मी या ठिकाणी क्वांटिटीमध्ये इथे कॅल्क्युलेशन न करता मी इथे शेजारी करतो. इथे आपण सम फंक्शन वापरूया. ॲटो सम मध्ये जाऊन सम, आणि ही सम कोणाची करायची आहे, तर मी क्वांटिटीची सम करतो. क्वांटिटीची रेंज सिलेक्ट करून घेतो आणि एंटर देतो. त्यानंतर परत एकदा सम फंक्शन वापरतो आणि या ठिकाणी अमाऊंटची टोटल करतो आणि एंटर देतो. आता आपण इथे क्वांटिटी आणि अमाऊंट दोघांची सम केलेली आहे. आता बघा, मी इकडे इंडिया सिलेक्ट करतो कंट्रीमध्ये, तर इकडे फक्त इंडियाच कंट्रीचे ॲटम आपल्याला दिसतील, त्यांच्याच क्वांटिटी दिसतील, त्यांचीच अमाऊंट दिसेल. आता आपल्याला काय दिसलं पाहिजे, तर इथे ज्या क्वांटिटी दिसतील त्याच क्वांटिटीची टोटल आपल्याला क्वांटिटीमध्ये दिसली पाहिजे आणि तेवढ्याच क्वांटिटीची अमाऊंट आपल्याला इथे अमाऊंटमध्ये दिसली पाहिजे. आता हे जे 286 दिसत आहेत, हे 286 कुठले आहेत, तर हे पूर्ण टोटल अमाऊंट आहे. टोटल क्वांटिटीची एकूण बेरीज आपण केलेली आहे आणि टोटल अमाऊंटची एकूण बेरीज आपण इथे दाखवलेली आहे. म्हणजे जर आपण टोटल क्वांटिटीमध्ये समचं फंक्शन वापरलं आणि इकडे जर आपण फिल्टरचा वापर केला तर फिल्टरनुसार ही सम ऑटोमॅटिकली चेंज होत नाही, तो पूर्ण संख्या सममध्ये घेत असतो. मग आता आपल्याला अशा पद्धतीने इथे बेरीज करायची आहे का, इथे समजा आपण इंडिया घेतलं तर ही जी इथे दिसणारी संख्या आहे यांचीच टोटल इथे दिसली पाहिजे आणि त्याचीच या इथे अमाऊंट दिसतील त्याच अमाऊंटची टोटल इथे दिसली पाहिजे. संपूर्ण टेबलमधल्या अमाऊंटची टोटल आपल्याला इथे दाखवायची नाहीये. मग यासाठी आपण काय करू शकतो, तर यासाठी एक्सेलमध्ये एक सुंदर फंक्शन आहे ज्याचं नाव आहे सब टोटल. तर त्या सब टोटल फंक्शनचा वापर आपण या ठिकाणी करणार आहोत. तर मी टोटल क्वांटिटीच्या सेलमध्ये क्लिक करतो. इथे क्लिक केलं. आता मी फंक्शन वापरतो आहे इज इक्वल टू सब टोटल. त्यानंतर कंस टाईप केला. कंस दिल्याबरोबर इथे आपल्याला सब टोटल या फंक्शनचे सब फंक्शन्स त्यांची एक लिस्ट आपल्याला इथे दिसते. ह्या लिस्टमध्ये ॲव्हरेज, काउंट, काउंटे, मॅक्स, मीन, प्रॉडक्ट अशी वेगवेगळी फंक्शन्स आहेत. आपल्याला काय काम करायचं आहे या फंक्शनचा वापर करून, तर आपल्याला बेरीज करायची आहे. मग बेरीज करण्यासाठी आपण या सब फंक्शनमधलं कोणत्या नंबरचं फंक्शन वापरू शकतो, तर आपल्याला इथे दिसेल एक सम फंक्शन आहे आणि ज्याचा नंबर आहे 9. तर हा 9 नंबर आपल्याला या सब टोटलमध्ये घ्यायचा आहे. इथे सम हे नाव टाईप करायचं नाही. आपलं जे फंक्शन होणार आहे ते इज इक्वल टू सब टोटल आणि समचा नंबर किती आहे, तर तो आहे 9. तर मी इथे 9 हा नंबर टाईप केला. त्यानंतर कॉमा टाईप केला. आता कॉमा टाईप केल्यानंतर आपल्याला रेंज द्यायची आहे का कुठल्या रेंजमधल्या नंबरची बेरीज आपल्याला करायची आहे. तर क्वांटिटी आहे म्हणून क्वांटिटीचा जो कॉलम आहे त्याची सेल रेंज आपण इथून सिलेक्ट करून घेऊया आणि त्यानंतर कंस पूर्ण करून एंटर की प्रेस करूया. तर बघा इथे आता 286 आलेलं आहे. आता जर मी इथे इंडिया सिलेक्ट केलं तर काय होतं, इंडिया सिलेक्ट केल्याबरोबर टोटल क्वांटिटीमध्ये 86 दिसत आहे, जिथं आपण सब टोटलचं फंक्शन वापरलं आहे, आणि जिथे समचं फंक्शन वापरलं आहे तिथे 286 दिसत आहे. तर हा दोन फंक्शन मधला मोठा फरक आहे. आता याच पद्धतीने आपण टोटल अमाऊंटलाही फंक्शन लागू करूया.
टोटल अमाऊंट समोर क्लिक करूया, इज इक्वल टू सब टोटल कंसात काय करायचं आहे, बेरीजच. त्यासाठी किती नंबर वापरायचा आहे, तर तो आहे 9 नंबर. म्हणून 9 कॉमा आणि कशाची बेरीज करायची आहे, तर अमाऊंटची. मग अमाऊंटची पूर्ण सेल रेंज सिलेक्ट करून घेऊया आणि कंस पूर्ण करून त्याला एंटर देऊया. ओके, आता बघा इंडिया मी सिलेक्ट केलं तर फक्त इंडिया कंट्री असलेला डेटा इथे फिल्टर झाला आणि जो डेटा इथे फिल्टर झाला त्यांचीच बेरीज आपल्याला क्वांटिटी आणि अमाऊंटमध्ये दिसते आहे. समजा इथनं मी फक्त लॅपटॉप घेतला होता, तर इकडे बघा 10 आणि 26 झाले 36, तर इथे आपल्याला बरोबर 36 दिसत आहे आणि हे या दोघांची बेरीज आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे. यातही समजा मी डेल घेतलं तर बघा फक्त डेलच आता इथे आहे आणि डेलचीच अमाऊंट आणि क्वांटिटी आपल्याला इथे दिसत आहे आणि शेजारी जिथे आपण सम फंक्शन वापरलं तिथे फक्त पूर्ण टेबलची बेरीज आपल्याला दिसत आहे. तर अशा पद्धतीने आपण स्लायसर कमांडचा वापर करून मोठाल्या शीटमधून डेटा फिल्टर करू शकतो आणि त्या डेटामधली जर आपल्याला क्वांटिटी सम करायची असेल तर ती आपण सब टोटलचा वापर करून इथे त्यांची सम सुद्धा करू शकतो. आता मी ही सम जी केलेली आहे, सम जे फंक्शन वापरलं आहे तो डेटा मी डिलीट करतो. तर अशा पद्धतीने आपल्याला ही शीट या ठिकाणी बनवता येईल. तर आय होप का तुम्हाला स्लायसर ही कमांड व्यवस्थित कळाली असेल आणि त्या स्लायसर सोबतच आपण एक नवीन फंक्शन पण शिकलो सब टोटल नावाचं, तेही तुम्हाला व्यवस्थित समजलं असेल. आता जर तुम्हाला हे तयार केलेले स्लायसर काढून टाकायचे असतील तर ते तुम्ही कसे काढून टाकू शकता, तर त्यासाठी त्या स्लायसरवर माऊसने रिकाम्या जागेत क्लिक करायचं आहे. रिकाम्या जागेत क्लिक केल्यानंतर कीबोर्डवरनं जर आपण डिलीट की प्रेस केली तर तो स्लायसर आपल्या शीटमधून निघून जातो. आता बघा मी हे तिन्ही स्लायसर डिलीट करतो आहे. ओके, आता तिन्ही स्लायसर डिलीट केले. आता टेबलकडे येऊया. आता हा जो टेबल आहे हा टेबल कोणता आहे, तर हा आपण टेबलमध्ये कन्वर्ट केलेला टेबल आहे. हा टेबल फिल्टरचा टेबल आहे, इथे फिल्टर दिसत आहेत आपल्याला. मग आता हा जो टेबल आहे हा टेबल सुद्धा नॉर्मल टेबल सारखा आपल्याला करायचा आहे जो पूर्वी दिसत होता. तर याला आपण कसं करू शकतो, तर बघा मी हा टेबल परत एकदा सिलेक्ट करतो. सिलेक्ट केल्यानंतर डिझाईन टॅबमध्ये जाऊया. डिझाईन टॅबला आल्यानंतर इथे कन्व्हर्ट टू रेंज हा एक ऑप्शन आपल्याला मिळेल. या ऑप्शनला जर क्लिक केलं आपण आणि इथे एक कन्फर्मेशन येते, डू यू वॉन्ट टू कन्वर्ट द टेबल टू नॉर्मल रेंज, याला पण आपण यस करूया. आपला टेबल आता फिल्टरच्या टेबलमध्ये न राहता तो नॉर्मल टेबलमध्ये आल्याचं आपल्याला दिसेल. आता बघा मी टेबलमध्ये क्लिक करतोय तर इकडे डिझाईन टॅब येत नाही, म्हणजे आता हा टेबल राहिलेला नाही, हा नॉर्मल टेबल आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला स्लायसरचे फंक्शन्स व्यवस्थित वापरता येतील. थँक्यू.